लोकसभा चुनाव में 400 पार का नारा देने वाला एनडीए गठबंधन आज 240 पर सिमट कर रह गया। वहीं महाराष्ट्र में भी गठबंधन को बड़ी हार का सामना करना पड़ा। इसे लेकर विपक्षी नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर निशाना साधा है। मुंबई में मीडिया को दिए अपने बयान में वडेट्टीवार ने कहा कि विपक्ष को महाराष्ट्र का सूखा, बेरोजगारी, किसानों की समस्या नहीं दिखी। उन्होंने इन सबको नजरअंदाज कर दिया। सत्ता के लिए एकजुट हुए लोगों को सत्ता के अलावा कुछ नहीं दिखता। काय झालं तर त्यांचा प्रश्न आहे। आपसामध्ये समन्वय नव्हता त्यांचा। ही सगळी मंडळी सत्तेसाठी आलेली होती आणि सीट वाटपामध्ये सुद्धा या मंडळींना शेवटपर्यंत समन्वय ठेवता आला नाही। प्रचारामध्ये ताळमेळ होता आणि सत्तेसाठी एकत्र आलेल्या मंडळींना सत्तेशिवाय काही दिसत नाही। महाराष्ट्रातील जनतेची दुष्काळ दिसत नव्हता, बेरोजगारी दिसत नव्हती, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांना मिळणारे शेती उपजाला भाव जो होता, MSP मिळत नव्हता, हे सगळे प्रश्न मोठे होते। याकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेत आणि मस्तवालपणे सत्तेच्या धुंदीत यांना यश मिळेल अशी खात्री होती। आम्ही त्या उलट इंडिया आपल्या महाविकास आघाडीने एकत्र तीनही पक्ष आम्ही मोठ बांधून लढलो। समन्वय उत्तम होता आमचा। उमेदवारी आमच्या बरोबर जाहीर केल्यात, आम्ही योग्य उमेदवारांची निवड केली आणि लोकांचा विश्वास होता की महाराष्ट्रामध्ये आता या लोकांच्याकडून विकासाच्या आणि महाराष्ट्र पुढे नेण्याच्या गोष्टी होऊ शकत नाही। आता आमच्यावर विश्वास जास्त होता। तो राहुल गांधीवर होता, तो शरद पवारजीवर होता, तो उद्धव ठाकरेजीवर होता। त्यामुळे लोकांनी भरपूर आम्हाला मदत केली, आशीर्वाद दिला आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीचा आणि जनतेच्या आशीर्वादाचं हे फळ आहे। नाही ते आता निवडणुकीच्या मध्ये सगळ्यांनाच वाटतं कोणा ज्यांची त्यांचा, पण तो निर्णय महाविकास आघाडीमध्ये होत असतो आणि महाविकास आघाडी जो निर्णय येईल त्यामध्ये कोणाचं संख्याबळ किती येते निवडणुकीनंतर, त्या अनेक गोष्टी आहेत, त्यानंतर तो निर्णय होऊ शकतो असा आम्हाला विश्वास आहे। कारण ते विचार आणि वेगळ्या विचाराची माणसं आहेत, ती काही त्यांची आयडिओलॉजी वेगळी आहे, त्यामुळे ही येतील आणि इंडिया आघाडीची सत्ता होईल। कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदी आणि शाह ही जोडी सत्तेत येणार नाही हा आम्हाला विश्वास वाटतो। नागपुर समय, गली से दिल्ली तक।